तर ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होईल। पक्षप्रवेशापूर्वी शिंदेंच्या निवासानी सामंत बंधू आणि साळवींमध्ये एकत्रित बैठक झाली। सामंत बंधूंकडून राजन साळवींच्या पक्षप्रवेशाचं स्वागत करण्यात आलं। आम्ही सर्वांनी सांघिक निर्णय घेतलाय असं सामंत यांनी म्हटलंय। उदय सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तर त्यांचा पक्षप्रवेशाचं स्वागतच करतो अशी प्रतिक्रिया सध्या समोर आलेली आहे। थोड्याच वेळात हा पक्षप्रवेश होणार आहे। शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पाडण्यात येईल। यासाठी राजन साळवी यांचे कार्यकर्ते देखील मुंबईसाठी रवाना झालेले आहेत। 2024च्या निवडणुकीच्या पराभवाला जी कारणं मंडळी आहेत त्यांची स्पष्टपणे माहिती मी उद्धव साहेबांकडे दिली आणि त्यानंतर मी शांत होतो आणि त्यानंतर मी आज रोजी प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आज मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या समवेत माझ्या मतदारसंघातले असणारे अनेक पदाधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ही सर्व मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत। माझ्या माहितीप्रमाणे 600-700 लोक जवळजवळ या ठिकाणी असतील। त्यांच्या मागे पुरी आम जनता आहे आणि नक्की भविष्यातल्या कालखंडामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 100% शिवसेना वाढेल अशा तऱ्हेची मी अपेक्षा व्यक्त करतो। माझ्या कुलदैवतेला स्मरून सांगतो मी की मी कुठेही मला घेऊन जावं, कुठेही मला आपण देव मानणारी माणसं आहोत, धार्मिक माणसं आहोत, तिथं मी फुल उचलायला तयार आहे आणि फुल उचलून मी सांगू इच्छितो की माझ्या मागील काळामध्ये पुढचा काळ अजून यायचा आहे, मागील काळामध्ये राजन साळवीकडनं एक अंशसुद्धा चुकीचं काम झालं नाही। त्याचं कुठं माहिती द्यावी असेल तर, आणि तसं असतं तर इथे जे माझे सहकारी आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता की कोणाच्या मी कानात सांगितलं का रे असं कर तसं कर, आणि पैसे घेतल्याचा आरोप असेल तर त्यांनी सिद्ध करावा। एखादा छोटासा पुरावा द्यावा, मोठा पुरावा नाही तर त्या दिवशी मी राजकीय संन्यास घेईन हे यांना मी सांगू इच्छितो।